मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावरील दादरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा बंट्याबोळ येथीलच मुख्याध्यापकाने केल्याचं निदर्शनात आलं आहे। पत्रकारांना शाळेबाबत व शाळा प्रशासनाबाबत आळीपाळीने येण्याची हकीकत सांगितल्यावर पालकांना व दादरवासियांना मुख्याध्यापक पारडे यांनी खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली। एवढेच नव्हे तर दादरा येथीलच अंगणवाडी मदतनीसला कामावरून कमी करण्याबाबत सुद्धा धमकी दिली असून दादरा येथील पालक संतप्त झाले आहे। या सर्व गैरप्रकाराची लेखी तक्रार गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांना करण्याची तयारी दर्शविली आहे। प्राप्त माहितीनुसार दादरा शाळेत एकूण 5 शिक्षक आहे, मात्र कधीच पूर्ण आल्याचं पालकांना दिसून आलं नाही। रोज 2 शिक्षक असा आळीपाळीचा खेळ खेळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे। परिणामी येथील बहुतांश विद्यार्थ्यांना लिहिणे वाचणे काहीच जमत नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन, मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाविरोधात कोणती कारवाई करणार याकडे दादरवासी पालकांचे लक्ष वेधले आहे। ज्या पालकांची शाळेत त्यांच्या पाल्याबाबत पालक सभा घेणे अपेक्षित असते, त्याच शाळेतील पाल्यांच्या पालकांविरोधात तक्रार केल्यास धमकी दिली जात आहे। मेळघाटातील शिक्षणाकरिता ही एक मोठी शोकांतिका असून या गैरप्रकाराची वरिष्ठ प्रशासनाकडून त्वरित दखल घेऊन संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे। क्या नाम है भैया आपका? श्रीराम, कौन से गांव के? दादरा। आपके बच्चे का नाम? सूरज श्रीराम मिला। गुरुजी आते क्या स्कूल में? स्कूल में एक मास्टर रहता। टोटल कितने? टोटल चार है। तो एक ही आता है क्या? हाँ, एक आता है, एक का बाकी जन कभी आता कभी नहीं आता। खिचड़ी कैसी देते? खिचड़ी कैसा मिलता है ये किसी को मालूम ही नहीं। अच्छा पकाता बुरा पकाता है किसी को भी नहीं मालूम है। क्या है खिचड़ी में? हल्दी और दाल, बाकी उसके सिवा दूसरा कुछ भी नहीं है। तस्मीन शेख, जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।